योद्धा न्यूज मराठी। खेड आळंदीत मतदार याद्यांचे पूर्ण निरीक्षण, बोगस आणि दुबार मतदानाचा खेळ होणार खल्लास। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील येत्या 30 जून ते 29 जुलैपर्यंत मतकेंद्रानिहाय BLO मार्फत मतदार याद्यांचे सखोल पूर्ण निरीक्षण करून मतदार याद्या अचूक बनवण्यासाठी मतदारांना देण्यात येणाऱ्या अर्जावर दिलेली माहिती बिनचूक भरण्याचे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे, तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी केले। खेड तालुक्यातील सर्व मतदाराकडून अर्ज भरून घेण्याबाबतचे प्रशिक्षणासह 37 पर्यवेक्षक आणि 17 निरीक्षक आणि 389 BLO यांना 2 टप्प्यात खेड बाजार समितीच्या सभागृहात मार्गदर्शन करण्यात आले। विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय नेमण्यात आलेले BLO घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अर्ज भरून घेणार असून मतदारांना स्वतःचे आय कार्ड साईज फोटो जवळ ठेवणे, सोबत माहिती भरण्याकरिता मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, मोबाईल नंबर आदी माहिती जवळ ठेवण्याचे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने मतदान नोंदणी अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी केले आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार खेड तालुक्यातील सर्व मतदारांच्या घरोघरी मंगळवार 29 जुनेपासून BLO स्वतः भेटी देऊन देण्यात येणाऱ्या अर्जावर मतदारांचे फोटो आणि नाव, गावाचे नाव, मतदान केंद्र असे माहितीचा छापील अर्जावर मतदारांनी आपली माहिती अचूक भरून देणं आवश्यक आहे। देण्यात येणाऱ्या 2 अर्जापैकी एक अर्ज मतदारांनी स्वतःकडे ठेवणं तर दुसरा अर्ज BLO कडे देणं। एखाद्या मतदाराला आपला फोटो जुना वाटतं, चेहरा ओळखत नाही, अशा मतदारांनी अलीकडे काढलेला फोटो अर्जावर चिटकवण्याची संधी निवडणूक आयोगानं दिली आहे। तालुक्यात गेल्या 3 महिन्यात मतदार याद्यांचे ग्रामसेवक, तलाठी BLO मार्फत घरोघरी भेटी देऊन मतदान केंद्रानिहाय मतदार यादीतील 2002 आणि 2024 मधील मतदार यादीनुसार पडताळणीमध्ये एकूण 3,78,713 मतदारापैकी 2,91,080 मतदारांचे मॅपिंगचे 76.86% काम पूर्ण करण्यात आले, तर 87,633 मतदारांचे मॅपिंग करणं बाकी आहे। यामध्ये 1967 नावे दुबार आढळून आली, तर 5,732 मतदार मयत असल्याचे समोर आल्याची माहिती प्रभारी निवडणूक नायब तहसीलदार मनीषा खैरे यांनी दिली। नावे कमी होणार आहे। नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीलगतची गावामधील ग्रामपंचायत हद्दीतील अनेक मतदारांची नावे घुसवून बोगस होणाऱ्या मतदानाचा होणारा खेळ संपुष्टात येण्यास मदत होणार आहे। तर ग्रामीण भागातील अनेक नोकरचाकरमानी कामधंद्यानिमित्त शहरात वास्तव्यास अथवा कायमस्वरूपी स्थायिक झाले असतात, तेथेही मतदार यादीत नाव आणि मुळगावच्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नावे असतात। आजही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गावातील मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या मतदारांना बसेस, वाहने करून आणून मतदान करून घेतले जाते, तर पश्चिम आदिवासी भागातील काही ग्रामपंचायतीचे सरपंच मुंबईत वास्तव्यास असून गावचा कारभार करताना पाहावयास मिळत आहे। ही वस्तुस्थिती अनेक गावातील युवकांना खटकत असते। मात्र आता निवडणूक आयोगानं याबाबत मतदार याद्या पूर्ण निरीक्षणाची मोहीम काटेकोरपणे राबवण्याचे धोरण अवलंबिले असून घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी होणार असून आता दुबार मतदारांना याचा दणका बसणार आहे। एकतर खेड तालुक्यातील मतदान केंद्रातील मतदार यादीत नाव नोंदवायचे की नोकरीनिमित्त वास्तव्याची ठिकाणी नाव ठेवायचे हे आता BLO संपर्क करून विचारणा करणार। संबंधित मतदाराचा संपूर्ण पत्ता घेऊन मॅपिंगद्वारे याची पडताळणी करणे सोपे जाणार आहे। त्यामुळे अद्ययावत मतदार याद्या बनवण्यासाठी निवडणूक आयोगानं कठोर पावले उचलल्यामुळे मतदारांचा बोगस मतदानाचा होणारा घोळ बयाच अंशी निकाली निघणार असल्यानं बाहेरगावच्या मतदानावर उड्या मारणाऱ्या इच्छुकांचं मात्र तोंडचं पाणी पडणार आहे। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज मराठीचं प्रतिनिधी अमित ताकळकर यांनी। योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल
आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.